गाईज सो आज संडे आहे 12 जुलै आणि आज आम्ही ठरवलं की पावसाळ्याचं सेकंड आउटिंग करायचं गगनबावड्यात. आणि आम्ही आज आलेलो आहे गगनबावड्याला. अनफॉर्च्युनेटली थोडासा पाऊस नाही आहे आणि थोडंसं ऊन आहे, पण इथलं वातावरण खूप सुंदर आहे आणि खूप मज्जा येते. आता जाऊया गगनगिरी महाराजांच्या मठात, चला. सो आम्ही सगळ्यात आधी स्टॉप घेतला तो गगनगिरी महाराजांच्या मठावरती. छान असं ड्रायव्हिंग केलं आम्ही, छान मजा आली आणि येऊन पोचलो. आणि छान असं ढगाळ वातावरण झालेलं, त्यामुळं खूप सुंदर वाटत होतं. आणि व्ह्यू तर किती सुंदर होता, म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. तुम्ही खरंच एकदा जाऊन या आणि ह्याच दिवसांमध्ये जावा. चढून चढून आम्हाला दम लागलेला आणि तिथं माकडं तर भरपूर होती आणि इथं खूप छोटी छोटी पिल्ली होती आणि त्यांचं झेंड्याबरोबर अशी छान क्यूट अशी खेळत होती ती. ते बघत बसलेलो मी आणि सागरू किती वेळ. आणि त्यानंतर चढून आम्ही वरती गेलो. त्या पायऱ्या छोट्या नव्हत्या, त्या मोठ्या होत्या, त्यामुळं चढून जाताना खूप जास्त दम लागत होता. आणि वरती खरंच खूप वरती आहे ते चढायचं, त्यामुळं खरंच दम लागत होता. फायनली जरा जरा थांबत थांबत आम्ही वरती पोचलो. वरून तर घाटाचा किती सुंदर व्ह्यू दिसतोय आणि तिकडं मठात अशा खूप साऱ्या आपल्या देवी देवतांच्या, हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या अशा बनवलेल्या होत्या. ही किती सुंदर विष्णूची मूर्ती बनवलेली होती श्रीकृष्णाच्या रूपातली. मला खूप जास्त आवडलं तिकडचं जे काही त्यांनी बनवलेलं होतं. तिकडून मग हे कुरुक्षेत्रातलं जे काही रथ होतं अर्जुन आणि श्रीकृष्णाचं ते होतं. परत 5 पांडव, असं खूप काही काही त्यांनी मूर्त्या वगैरे तिथं बनवलेल्या. इथं ते सावंत असं काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांनी त्या मूर्त्या बनवलेल्या. आणि इथं महादेवांची मूर्ती होती जी खूप लांबून दिसत्या खालून वरती. म्हणजे आपण जर घाटातून जात असेल खालून तर ते तिकडून आपल्याला ही मूर्ती दिसते छानपैकी. तिथंच बाजूला एक छोटीशी अशी दगडात मूर्ती कोरलेली होती दत्त महाराजांची. ती तर खूप सुंदर होती. सगळ्या मूर्त्यांमध्ये मला ही जास्त मूर्ती आवडली, छान. आणि तिथं पुढं जायला एंट्री नव्हती. छान असं दर्शन घेतलं आणि मग आतमध्ये काय अलाव नव्हतं फोटोग्राफी, त्यामुळं मग आम्ही दर्शन घेतलं तिकडचं आणि मग चला मग खाली उतरलो. त्या दिवसामध्ये आपणच कसं काय बनलो ते. सुंदर. मला गाडीबरोबर एक फोटो मार. तिकडून ते मठात वगैरे दर्शन वरनं जाऊन आल्यानंतर मग आम्ही पुढं चाललो, कारण आम्हाला जेवायचं होतं. आणि व्ह्यू इतका सुंदर होता की खरंच आम्ही तिथं खूप वेळ गाडी थांबवून तिथंच थांबलेलो, फोटो वगैरे काढले आणि आम्हाला जाऊच वाटत नव्हतं तिकडून. किती छान वाटत होतं, खूप सुंदर दिसत होतं. आणि जर तुम्ही कोल्हापुरात जर राहत असाल किंवा आजूबाजूला कोल्हापूरच्या राहत असाल तर तुम्ही खरंच एकदा मान्सून ट्रिप करा गगनबावड्याची आणि तिथलं निसर्गाचा अनुभव घ्या तुम्ही. किती सुंदर आहे खरंच. आणि ह्या वातावरणात कसलाच कंटाळा येत नाही. आम्हाला गाडी चालवायचा सुद्धा कंटाळा आला नाही, कारण वातावरणच एकदम सुंदर आणि छान होतं. आणि खूप भारी वाटलं आम्हाला दोघांना. फिरून फिरून थोडीशी भूक लागली, त्यामुळे 1-2 हॉटेल्स शोधले, पण तिथं हॉटेल्स नव्हते आजूबाजूला. लकीली एक हॉटेल मिळालं. कसं आहे जेवण सागरू? मस्त जेवण आहे गगनबावड्यात, मला तर खूप आवडलं.
जाईल तिथं तांबडा पांढरा आमचा मॅन्डेटरी असतो, त्यामुळे आम्ही नॉनव्हेज जेवलो आणि जेवण खूप छान होतं. तिकडून मग आम्हाला पंत अमात्य बावडेकर वाडा बघायचा होता आणि तिकडं आलो मग आम्ही मॅप लावून वगैरे. आणि असं चिखल झालेला त्या वाटेमध्ये खूप जास्त. आता आपण गगनगिरीचा महाराजांचं मठ बघितलं आणि तिकडून मग आता आपण आलेलो आहोत अमात्य पंत बावडेकर वाडा. तिथे मागा आहे तो. आणि चला आता बघूया. ऑनलाईन ठेवा गेलो, सकाळी आलेलो, आत्ता उडकून आणलो मी. ऑनलाईन काय नाही होय, जरा पण प्रॉब्लेम येते हो. सो सगळ्यात आधी तिकीट्स काढले. खरं तर तुम्ही जर जाणार असाल तर कॅश घेऊन जावा, तिथं ऑनलाईनची सुविधाच नाही आहे आणि खरंच कॅश घेऊन जावा. आमचा खूप प्रॉब्लेम झाला, आम्हाला कॅश शोधून आणायला लागली आणि फायनली आलो, तिकीट्स काढले. वाड्यात म्युझियम होतं ते आम्ही बघायला गेलो. खूप छान होतं की नाही वाडा, आतमध्ये खूप मस्त होता आणि खरंच तुम्ही बघायला या. म्हणजे आपल्याला फक्त वाडा एवढं माहिती आहे, पण आतमध्ये एवढं छान म्युझियम आहे हे माहितीच नव्हतं. आणि मी फर्स्ट टाईम आले इथं. आतमध्ये काय फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे आम्ही काही शूट केलं नाही. पण खूप सुंदर होतं सगळं, म्हणजे त्या काळचं, म्हणजे 16व्या-17व्या शतकातलं सगळं सुंदर. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात फिरलो, फोटोज काढले छान आणि खूप छान वाडा आहे तो. खरंच आतमध्ये खूप सुंदर म्युझियम आहे. माझ्यापेक्षा सागूरला जास्त आवडलं तिकडचं जे काही होतं आतमध्ये. आणि छान वाटलं आम्हाला हा वाडा बघून. फर्स्ट टाईमच मी गेलेले, म्हणजे इतक्या वर्षात मी कधीच नव्हते गेले, पण फर्स्ट टाईम गेले आणि खूप छान वाटलं, मला खूप आवडलं. तुम्ही पण नक्की जाऊन या. कोल्हापुराच्या आसपास राहत असाल तर खरंच हे सगळं मिस करू नका तुम्ही. आणि हो, तिकडून मग आम्ही घरी यायला निघालो. खूप भारी, एकदम टेस्टी. सो गगनबावडा आणि कुठं आपण गेलेलो. सो गगनबावडा आणि बावडेकरचा जो वाडा आहे तो बघून झाला. तिकडून आम्हाला रामलिंगला जायचं होतं पळसांब्यातलं, पण माझी तब्येत जराशी बिघडली, माझं डोकं वगैरे दुखायला लागलं, म्हणून आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि आता घरी चाललो रिटर्न. 5 वाजत आले संध्याकाळचे आणि ते थांबलो एका ठिकाणी, चहा घेतला छान आणि आता घरी जाणार. आणि सो या, असा होता आमचा छान दिवस आणि इथेच मी आता व्हिडिओ संपवते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.